परंपरा निसर्गाशी असलेलं आपलं घट्ट नातं आणि पूर्वजांनी दिलेली आपली अमूल्य ओळख याचा अभिमानाने आम्ही जागर करत आहोत। आदिवासी समाजाचा आत्मा म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचं रूप म्हणजे देव। आजच्या या कार्यक्रमातून आम्ही आमच्या डोंगरा देवाची आराधना, आदिवासी गाणी, नृत्य आणि परंपरागत विधी यांचा माध्यमातून आम्ही एक सशक्त संस्कृती जिवंत ठेवणार आहोत। चला तर मग गर्वाने म्हणूया, आम्ही आदिवासी निसर्गाचे खरे पूजक। धन्यवाद। जय आदिवासी, जय डोंगरादेव। राम राम गावकरी मंडळी, आज आमच्या घरी डोंगरे देवाचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी यायचं आहे। राम घर मालक र हो ना, कुठला आणले बघते अलंगुंच बेस आहेत ना? आहेत ना, बेस आहेत, आपल्याच परिसरातला आहेत। मजा नाही हो। राम 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 राम। आणले आले आलो आलो। हे कनश्रीच्या नावाचा हो, हे आपल्या वाघदेवाच्या नावाचा, आणि हे मनमानी नगरातलं जाधव कुळाच्या नावाचा शेत मावल्या हो। बसू काय? बर्मा माझ्या बर्मा रे, माझ्या देव आया देवा होते मग आया मानी सारखी नगरा, आया मानी सारख्या नगरामध्ये नावे महालक्ष्मी हो। महालक्ष्मीला मान द्यायला लागला। सत्वा कुळा वणीच्या गडाच्या आहे सप्तशृंग, वणीच्या गडाला मान जातो नव्हे। सती यात्रेला परमदेव हो तुझा मान द्यायला लागला। हे मान फिरायला केंब सारख्या केंब सावरीला तुझा मान द्यायला लागला नव्हे। रानमाळ पडला, हे रानमाळचा राणी रानवा, हे फिरस्त्या रानवा, या कोठाऱ्या रानवा, मसालीला मान द्यायचा, हे मसालीचा मसान केला, मसालीचा मरी माताला मान द्यायचा। सती यात्रेला परमदेव तुझा देवा उठाय लागले। मानी नगरामध्ये गाय घरे मोठा पडले, घरे मोठाला मानला चढवले। जोर करून पवनकर भाऊ सावध राहिलो।
नाचले नाचले देव करीले आमच्या या नाट्याचा असा उद्देश आहे की आजची पिढी ही आधुनिकतेकडे धावत चालली आहे. आमची पिढी ही आधुनिकतेकडे धावत चालली आहे. आपली आदिवासी संस्कृती विसरत दूर पडत चालली आहे. तर ही आपली संस्कृती टिकवून ठेवा, जपा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय आदिवासी, जय डोंगरादेव.